नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. मी श्याम इंगळे. आजचा विषय आहे की प्रभू श्री रामाचं नाव कधीही कुठेही घेतलं तर चालते का. त्याच्या पहिले थोडंसं मी रामनाम घेऊन दाखवतो. राम सिया राम सिया राम सिया राम, 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 राम 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 राम, राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम सिया राम. तर मित्रांनो, प्रभू श्री रामाच्या नावाला कोणत्याही प्रकारचा बाट नाही आहे. जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की आंघोळ केली नाही राम राम म्हणू नको, हे खाल्लं राम राम म्हणू नको, तू खालच्या जातीचा आहे राम राम म्हणू नको, तू अशुद्ध आहे राम राम म्हणू नको, अस्पृश्य आहे राम राम म्हणू नको, तुम्हाला जर कोणी काहीही सांगितलं तरी काहीही ऐकू नका. प्रभू श्रीरामाची शबरी ही खालच्याच जातीतली होती आणि प्रभू श्रीरामाची सेवा करणारा वनात हा आदिवासी होता, शिकारी होता. त्यामुळे प्रभू श्रीरामाचं नाव कोणीही कधीही कुठेही कसंही कोणत्याही अवस्थेत असो घेऊ शकतो. मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही शुद्धता पाळू नका, तुम्हाला जेवढे होईल तेवढी तुम्ही शुद्धता पाळू शकता, पण नियमाच्या याच्यात बंधनात राहून तुम्ही रामनामापासून वंचित राहू नका. हा माझा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आहे, उद्देश आहे. रामनामाला कोणत्याही प्रकारचा बाट नाही आहे मित्रांनो. जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्याचं काहीही ऐकू नका. त्यामुळं रामनाम हे नेहमी घेतलं पाहिजे. तुमचा श्वास जसा जसा जात आहे आणि येत आहे त्या प्रत्येक श्वासापर्यंत राम आणि राम आलंच पाहिजे. रामनामाला कोणत्याही प्रकारचा बाट नाही. व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश होता. मला थोडंसं काम आहे, हा व्हिडिओ छोटासाच होईल. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चॅनल आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.